परिवर्तनवादी विचारसरणीच्या सर्वच महापुरुषाला प्रथमतः अभिवादन करतो आणि या कार्यक्रमाचे अध्यक्ष तसेच सन्माननीय उपस्थिती त्याचप्रमाणे गडवय बंधू आताच या कार्यक्रमाचे आयोजन त्यांचं खरोखर कौतुक करावं लागेल, कारण त्यांनी 59 जातींना एकत्रित आणलं. हे मुद्दा मांडलेले आहेत, परंतु 59 जातींना त्यांनी एकत्रित आणलेलं आहे. त्यांचं कौतुक झालंच पाहिजे. परंतु हे 59 जातींना एकत्रित आणण्यासाठी ज्या सरकारनं षडयंत्र रचलेलं आहे, त्यासाठी मी त्या सरकारचं सुद्धा या ठिकाणी आभार मानतो आणि त्यांना मी ठणकावून सांगतो की बाबांनो, पाण्यामध्ये कितीही काटे मारले तरी पाणी धुवून होत नाही, वेगळं होत नाही. तर अशी आपली एकी आहे आणि ह्या एकीची ताकद आपल्याला निश्चितच येणाऱ्या 27 तारखेला दाखवायची आहे. चर्मकार समाज असू द्या, लोहार समाज, माकड समाज असू द्या, कोलार समाज असू द्या, महार समाज असू द्या, सर्व समाजाचं योगदान या देशाच्या विकासासाठी लाभलेलं आहे. आणि येणाऱ्या 27 तारखेला इथं सर्व बसलेले सुशिक्षित आहेत, शिकलेले आहेत. आपण जास्तीत जास्त इथं सिनियर लोक जास्त दिसतात. तर सिनियर लोकांचे 27 तारखेला काय योगदान असणार आहे, तर आपली जबाबदारी आहे की याबद्दल सर्वांना योग्य माहिती देणं, कायदेशीर बाबी समजावून सांगणं आणि सर्वात पुन्हा एकत्रित करणं. आता या शिक्षित लोकांना, जे सुशिक्षित आहेत, सर्वजण सुशिक्षित आहेत, त्यांना मला एक प्रश्न विचारायचा आहे. विचारू का? चंद्रावर पहिलं पाऊल कोण ठेवलं? साधा प्रश्न आहे. नीलमा. दुसरं पाऊल कोण ठेवलं? दुसरं पाऊल कोण ठेवलं? सांगायचं तात्पर्य काय, लोक हे पहिल्या माणसालाच आपण ठेवतात. मग तुम्हाला दुसरं यायचं नाही, लोकांना लक्षात राहण्यासाठी, क्रांती घडवण्यासाठी पाठीमागे राहायचं नाही, तर आमच्या सोबत येऊन हा मोर्चा यशस्वी करायचा आहे. एवढं या ठिकाणी मी सांगतो आणि हा मोर्चा यशस्वी करण्यासाठी आपण निश्चित प्रयत्न करावा अशी विनंती करतो आणि वेळेचा भाव ठेवून मी थांबतो. धन्यवाद.